धन्यवाद मनपूर्वक हार्दिक. दुपारच्या सत्रामध्ये मित्रांनो सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत असेल. पहा दुपारच्या सत्रातील पहिला सामना एकंदरीत सामना क्रमांक 5 थंडर्स विरुद्ध बुल्स सुरुवात षटकाराने केली आहे स्वस्तिकने. दुसऱ्या चेंडूवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वन बाउंड चेंडू जाईल ओव्हर दी रोप्स. दोन चेंडू दोन मोठे फटके. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक ज्या संघाकडे मयांक मंगेलासारखा गोलंदाज आहे, ज्या संघाकडे विजयसारखा गोलंदाज आहे, तरी देखील अमोल च्या हातामध्ये चेंडू चोपावणं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. कुठेतरी हा निर्णय, हा डिसिजन अनिकेत गुरव यांचा त्यांना महागात पडतोय का हे जरूर पाहावं लागेल. स्वस्तिक आणि रिषभ तांडेल एक चांगल्या बॅटरची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तडाखेबंद जोडी आहे, विस्फोटक जोडी आहे आणि त्यांनी सुरुवात देखील त्याच प्रकारे केली. यॉर्करचा प्रयत्न यावेळी मात्र सक्सेसफुल होतो आहे. तिसरा चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. थोडासा सुखाचा निश्वास इथे जरूर सोडला असेल गोलंदाज अमोल यांनी. जेव्हा मित्रांनो मॅन्डेटरी पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले यासारखे षटक हाताळत असतो कोणताही गोलंदाज, तेव्हा मग मार्जिन ऑफ एरर थोडंसं कमी राहतं. ही चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि इंडिया गेट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा गचाळपणा, परंतु बॅकअप त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा आपण पाहतोय. विजय सज्ज झाले त्वरेने. या चेंडूवरती येते ती एक धाव. धावसंख्या दफलकावरती आपण पाहू शकतो 11 धावा विदाउट एनी लॉस. बुल्स संघ पहिल्या सामन्यात निश्चितच पराभव स्वीकारावा लागला बुल्स संघाला. या सामन्यात विजयासाठी आणि विजयाचा प्रयत्न पूर्णपणे करताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला थंडर संघ एखादी सामना विजय होऊन या दुसऱ्या सामन्यात येताना पाहायला मिळतात. त्यामुळे कॉन्फिडन्स त्या संघाचा देखील चांगल्या प्रकारचा. यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ डिलिव्हरी आपण पाहतोय. दिशा दिली कव्हरच्या दिशेने रिषभने. या षटकातील आवश्यक धावा आल्यात, त्यामुळे रिस्क घेण्याची आवश्यकता नाहीये आणि हेच पाहायला मिळत आहे. तर संख्या दाखल करती 12. शेवटचा चेंडू. याच्यावरती देखील मोठा फटका खेळायचा. बॅटच्या पट्ट्यात पूर्णतः चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळत नाही. परिणामतः आपण पाहतोय या चेंडूवरती देखील मिळेल केवळ एक धाव. धावसंख्या दाखलकावरती आपण पाहतोय 13. पहिल्या षटकाच्या अंती टीम मोरागाव बुल्स. पहिल्या दोन चेंडूनंतर कुठेतरी अनिकेतचा हा निर्णय फसतोय की काय असं वाटलं होतं, परंतु मागील सामन्यात देखील मुलांनी चांगली गोलंदाजी केली. यावेळी कमबॅक चांगला केलाय आणि निश्चितच आपण पाहतोय 13 धावांवरती रिस्ट्रिक्ट केलंय. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 13 धावांमध्ये रिस्ट्रिक्ट केलेला आपल्याला पाहायला मिळतं. विकेट मिळालेली नाहीये. परिणामतः आपण पाहतोय चांगल्या भागीदारीचा हा पाया रचला गेलाय. चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड होते. दोन्ही फलंदाज जे अपयशी ठरले होते पहिल्या सामन्यात, परंतु यावेळी मात्र या सामन्यात निश्चितच दोघांनी चांगली स्टार्ट केली. चला घाई करा थोडं थंडर विनंती असेल. अनिकेत गुरव अँड कंपनी आपल्याकडे 25 मिनिटाचा केवळ अवधी आहे. 5 चेंडूंसाठी 5 षटकांसाठी माफ करा. विजय येतात यावी. विजयावरती आता जबाबदारी सोपवली जाते दुसऱ्या षटकाची. मागील सामन्यात आपण पाहिलं होतं अनिकेत ते स्वतः दुसरं षटक हाताळलं होतं, परंतु यावेळी या सामन्यात विजयवरती ती जबाबदारी दिली आहे. सेकंड ओव्हर घेऊन सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील विजय. मागील सामन्यात देखील खूप चांगल्या प्रकारची किफायतशीर गोलंदाजी विकेट घेत असताना केली होती. विजय यावी पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साईडला बिरकावून दिलाय चेंडूला. अमोल त्या ठिकाणी आहे. स्ट्रायकिंग एंडला थ्रो जरूर केलाय, परंतु लेट झालाय का. कलेक्शन मध्ये अनिकेतकडून चूक. पूर्ण डेडिकेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. फुल फ्लेज डाईव्ह त्या ठिकाणी रिषभने घेतली आणि निश्चितच आपण पाहतो त्या ठिकाणी निश्चितच सुरक्षितरित्या आपल्या क्रीजमध्ये रिस्की सिंगल, परंतु रिस्की सिंगल होते कम्प्लीट. ताळमेळीमध्ये हलकीशी कमतरता होती त्या ठिकाणी, परंतु ती कमतरता इथे भरून काढली आहे. एका धाव्यात धावफलक जाईल तो यावेळी 14 या धावसंख्या होती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज विजय. राईट मोद विकेट यावी रिषभसाठी. अपरकट पाहायला मिळतो यावी रिषभच्या माध्यमातून. एकदा पूर्ण डायरेक्टचा प्रयत्न अनिकेतने जरूर केलाय. बॅकअप त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा. चांगला क्रिकेट, चांगला चेंडू, चांगला फटका, त्याच्यानंतर तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅकअप देखील तेवढा चांगल्या प्रकारचा. निश्चितच एकच धाव आली आहे, परंतु या चेंडूवरती मात्र चांगल्या क्रिकेटचा नमुना आपल्याला जरूर पाहायला मिळाला. एका धावेसहित धावसंख्या दाखलकावरती 15 रन्स स्को कार्ड विदाउट एनी लॉस टीम बुल्स.
ब्रेकचा प्रयत्न झालाय, फिंगर रोल केले होते, चेंडू यावी हवेत आहे, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू खाली, स्वतः गोलंदाज झाले विजय, परंतु झेल होऊ शकलेला नाहीये. आवश्यकता नव्हती. कव्हरला क्षेत्ररक्षक होते, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते, दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान हा चेंडू होता, परंतु दोघांनी प्रयत्न केला नाहीत कारण कॉल आला होता गोलंदाज विजयकडून. विजय बराचसा डिस्टन्स गाठत गेले होते, परंतु विजयने हा झेल सोडला. स्वतःच्याच गोलंदाजीवरती हा झेल सोडणं नक्कीच कुठेतरी निराशाजनक असेल. विजयला देखील याची जाणीव असणार आहे. दरम्यान 2 धावा जरूर पूर्ण झाल्या. 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचतो यावी 17 या धावसंख्येवरती विदाउट एनी लॉस. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आणि यावी सेफ. परंतु काय झालंय, ताळमेळची कमतरता, स्ट्रायकिंग एला थ्रो केला आणि इथे मात्र फलंदाज स्वस्तिक होतील बाद. वल्केश, अ मॅन विथ अ मिडास टच. वल्केश त्या ठिकाणी पाहायला मिळाले. स्वस्तिक बाद होताना आपण पाहतोय. 17 या धावसंख्येवरती हा पहिला धक्का ब्रेक थ्रू मिळवून दिलाय या ठिकाणी वल्केश आणि अनिकेत या जोडीने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणव जाताना पाहायला मिळतील. रिषभला साथ देण्यासाठी स्वस्तिक चांगल्या प्रकारची फलंदाजी करत होते. एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. मोठे फटके खेळण्याचा इरादा त्यांच्या प्रत्येक चेंडूवरती पाहायला मिळत होता. आक्रमक इंटेंट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आले होते आणि यावेळी फिंगर रोल केले होते. ऑफब्रेक पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्यात यशस्वी ठरले विजय. त्याचमुळे काय आपण पाहतोय यावेळी मिस टाइम गेला, चेंडू हवेत गेला बराचसा वेळ. माफ करा, यावेळी निश्चितच आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी धाव नाकारली कम्प्लिटली रिषभ यांनी आणि बराचसा पुढे आले होते तत्पर फलंदाज स्वस्तिक. माघारी परतणं इतका वेळ, पुरेसा वेळ त्यांना प्राप्त झाला नाही. वल्केशनचा एक चांगला थ्रो आणि धावाच्या स्वरूपात पहिला धक्का. निवडर प्रणय त्यांना पाहायला मिळतात मैदानात. चांगला डिलिव्हरी, लेंथ बॉल पाहायला मिळतोय, परंतु व्हाईट बॉलचा इशारा होतो पंचांचा. वाईडर लाईन. नाईन्टीन 19 धावा धावफलकावरती सेकंड ओव्हर प्रोग्रेस वरती असताना आपण पाहतोय शेवटचा षटक, माफ करा शेवटचा चेंडू या षटकातील विजयांचा. हलक्याने चेंडूला केवळ लेग ग्लान्स केलाय, टर्न केलाय ऑनसाईडच्या दिशेने. एक धाव त्या ठिकाणी प्राप्त जरूर होईल. षटक इथे होईल पूर्ण. 2 षटकांचा खेळ इथे होतोय समाप्त. 2 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 20 पूर्ण होत आहेत आणि निश्चितच आपण पाहतो या ठिकाणी 2 षटका पूर्ण झाले आहेत. रिषभकडे जरूर नजर असणार आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा इथे डिसिजन घेतला जातोय का हे देखील पाहणं महत्वाचं. आणि कोणत्या गोलंदाजाला इथे निमंत्रित केलं जातं एक तर नक्की मयंक मंगेला घेईल. बॅटिंग पॉवर प्लेचा जर बॅटिंग पॉवरचा षटक हे निश्चितच मयंक मंगेलाच्या माध्यमातून हाताळलं जाईल. रणनीती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. सकाळच्या सत्रात थोडंसं ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळालं, परंतु सध्याच्या घडीला मैदानात रखरखत ऊन पाहायला मिळत आहे. सूर्यप्रकाश बराचसा तेजस्वी स्वरूपात आणि तापमानामध्ये देखील बरीचशी वाढ. अल निनोचा परिणाम सध्याच्या घडीला आपण पाहतोय संपूर्ण भारत देशावरती, विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्रावरती पाहायला मिळतोय. वातावरणातील हे बदल बऱ्याच वेळा अनेक प्रकारे जे आपलं स्वास्थ्य आहे ते बिघडवण्यात निश्चितच कारणीभूत ठरते. त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे, प्रत्येकाने आपापली स्वतःची काळजी घ्या, भरपूर प्रमाणात पाणी प्या आणि जमलं तर दुपारच्या उन्हामध्ये बाहेर पडणं टाळा.
प्रत्येक खेळाडूला विशेष विनंती असेल की आपण हायड्रेटेड राहा सतत यावी. मात्र अनिकेतने पहिल्या चेंडूवरती काय केलंय, निमंत्रण दिलंय आणि पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त केलंय. ऋषभ तांडेल याची विकेट प्राप्त केली आहे. अनिकेतने याच प्रकारची गोलंदाजी मागील सामन्यात देखील केली होती आणि पहिल्याच षटकात आपला ब्रेक थ्रू मिळवून दिला होता. त्याच प्रकारे पुन्हा एकदा पुनरावृत्ती त्याची करत असताना अनिकेत स्वतःला इंट्रोड्यूस केलं गोलंदाजीमध्ये आणि पहिल्या चेंडूवरती फ्लाईट दिला होता. लेग ब्रेकमध्ये तो चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र फलंदाज आपण पाहतोय ऋषभ तांडेल होतील पाहत. निबडर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कल्पेश आलेत. त्यांच्याकडे कॅलिबर आहे, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. बघूया कशा प्रकारची बॅटिंग करतील यावी. आखू टपाचा चेंडू होता, हलकीची मिसफील्ड त्या ठिकाणी, नाराज आहेत आणि त्या क्षेत्ररक्षकावरती परंतु एका दळाची समाधान मानतील त्या ठिकाणी. कल्पेश ऑफ दी मार्क झालेत पहिल्या चेंडूवरती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय यावी 21-21. एक गडी बाद टीम माफ करा 2 गडी बाद टीम बुल्स मरगा बुल्स. पुन्हा एकदा निमंत्रण दिलं आणि घेतले यावेळी चांगलं टायमिंग झालं या चेंडूवरती. परंतु चांगली कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न आदित्यने कंप्लीट केली होती जवळजवळ, परंतु बॅलन्स शेवटच्या क्षणी ठेवू शकले नाहीयेत. चेंडूला आतमध्ये धाडून दिलं परंतु चांगलं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचं. पुन्हा एकदा निमंत्रण दिलं आणि घेत चांगलं टायमिंग झालं जवळजवळ आपल्या संघासाठी. निश्चितच आपण पाहतो 4 धावा वाचवण्याचं काम केलं. या देखील चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, षडम शॅप करण्याचा प्रयत्न. लेग ब्रेकमध्ये अधिकची उसळी अनिकेतला प्राप्त झाली आहे. बीट केल्या बाउन्समध्ये ते चांगला टप्पा. बॅक टू बॅक सलग लगातार 2 आयडेंटिकल चेंडू आपल्याला पाहायला मिळाले, आयडेंटिकल प्रयत्न पाहायला मिळाले, रिझल्ट देखील आयडेंटिकल. डॉट बॉल हे षटक देखील किफायतशीर ठरताना आपल्याला पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून. यावेळी प्रयत्न केला, टॉपही चेंडू हवेत, स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चूक होणार नाही. अजून एका विकेटचं पतन. अनिकेत कुराव शेवटच्या चेंडूवरती आपल्या स्पेल मधील विकेट प्राप्त करतायत. षटक क्रमांक 3 देखील इथे होईल समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 33 धावा. 23 माफ करा 23 धावा 23 ओनली. 3 गडी गमावलेत. 23 धावसंख्येवरती टीम बुल संघाने. उमेश जाताना आपल्याला पाहायला मिळते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग पॉवर प्लेचा इथे निर्णय घेण्यात आलाय, पंचांचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय आणि निश्चितच मी मगाशीच म्हटलं की बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकासाठी मयांक मांगेलेला इथे मात्र आमंत्रित केलं आहे. मागील सामन्यात मयांकने 3 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट देखील प्राप्त केलं होतं. तोच मयांक पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. निश्चितच सर्वाधिक चांगल्या गोलंदाजांपैकी एक, वन ऑफ द मोस्ट फायनेस्ट गोलंदाजांपैकी एक एमपीएल मधल्या. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि एक डीप कव्हर. हे 2 क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या बाहेर सजवले जातात. मयांक लेफ्ट मध्ये विकेट कल्पेसाठी हलकासा रूम प्राप्त झाला होता. चेंडूला खेळून काढलं जाते पॉईंटच्या रिजनमध्ये. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चांगली जाण त्या ठिकाणी वाट पाहिली, चेंडू रिफ्लेक्ट होणार भिंतीला लागून याची निश्चितच त्या ठिकाणी माहिती होती, अंदाज होता आणि त्यामध्येच त्यांनी तो चेंडू अडवला. चांगली फेक, 1च धाव पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 24-24. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो मयांकच्या विरोधात. या चेंडूवरती मिळतील धावा 4. चौकार, अप्रतिम क्रॅकिंग स्ट्रोक. अगदी निश्चितच ज्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, रडार मध्ये चेंडू होता. विथ द टर्न हा फटका खेळला. फलंदाज त्या ठिकाणी उमेशच्या बॅटमधून येणारा फटका, मिड ऑफच्या डोक्यावर खेळला गेलेला फटका. बॅकफुटवर घेण्याचा प्रयत्न, संधी डायरेक्ट हिट आणि ते फलंदाज बाद. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा नाही ते पाहायला पेश केला आपल्या समोर. तो विजयने मिड ऑनला होते त्या ठिकाणी, त्वरेने चेंडू अडवला आणि त्रिफळा उडवण्याची संधी होती ते उडवल्यात.
डायरेक्ट हिट केलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतील. उमेश एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला, त्यानंतर बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जरूर. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय यावेळी त्या तब्बल 28 धावा, 28. तिसरा गडी इथे बाद होतोय बुल संघाचा. कल्पेश अजूनही असणार आहेत, ज्यांच्याकडे नजर असतील. फिनिशिंग टचची जबाबदारी मात्र कल्पेशवरती असणार आहे. बाउन्सरचा प्रयत्न, बॅकफुटला येत असताना कट करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली फिल्डिंग साईट आपण पाहतो. थंडर संघ चांगलं गोलंदाजी युनिट आहे, त्याचबरोबर चांगली फिल्डिंग साईट देखील पाहायला मिळते. मयांकचा उपयोग चांगल्या प्रकारे केला असं म्हणावं लागेल. अजूनही ज्या प्रकारचा रिझल्ट आहे, ज्या प्रकारे सामने चालू आहेत, अनिकेतने उपयोग खूप चांगल्या प्रकारे मयांकचा केलाय. सुरेख चेंडू यावेळी लेग ब्रेकमध्ये आपल्या ऑर्थोडॉक्स लेफ्ट आर्म लेग ब्रेकमध्ये या ठिकाणी बीट करत असताना फलंदाज झाला मयांक. धावसंख्या स्थिरावलेली 28. सुरेख चेंडू लगातार हे 2 डॉट बॉल आणि हे मॅन्डेटरी पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्लेचा षटक देखील होईल कंप्लीट. लगातार तिसरा चेंडू डॉट बॉल आणि 3 डॉट बॉलच्या माध्यमातून हे षटक देखील इथे होईल समाप्त. आणि या 4 षटकांच्या अंती धावसंख्या दाखल करते 28. बुल संघ पुन्हा एकदा अडचणीत. पहिल्या सामन्यात देखील धावा फलकावरती लागवण्यात अपयशही राहिले होते. या सामन्यात देखील त्याच प्रकारचा काही 228 धावा धावफलकावरती केवळ पाहायला मिळतात. शेवटचं षटक शिल्लक असणार आहे. पाहूया या षटकात किती धावा धावफलकावरती ते लगावू शकतात. दुसऱ्या बाजूला थंडर संघ पहिल्या सामन्यात आपण पाहिलं चांगली बॅटिंग लाईनअप चांगल्या प्रकारे त्यांचे जे फलंदाज सलामीचे फलंदाज आहेत त्यांनी प्रदर्शन केलं होतं, त्यामुळे निश्चितच स्वतःला थोडेसे बॅक करतील, कॉन्फिडन्स असणार आहे. आणि शेवटच्या षटकासाठी ते आमंत्रित केलंय गोलंदाज किरण. डेड बॉल. अजूनही फील्ड सेट करताना आपल्याला अनिकेत पाहायला मिळत आहेत. मित्रांनो रखरखत ऊन आहे, या उन्हात हे सर्व खेळाडू निश्चितच आपण पाहतोय 100% योगदान देत असताना आपल्या संघासाठी, MPL साठी, या खेळासाठी आणि खेळावरील आपल्या प्रेमासाठी. किरण सज्ज. पहिल्या चेंडूवरती अफलातून फटका येतो, अप्रतिम फटका, परंतु त्या ठिकाणी मयांक किरण सज्ज पहिल्या चेंडूवरती मयांकने कॅच घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अंतिम चेंडूला आतमध्ये ढकललं. दरम्यान आपण पाहतोय एकच धाव ते कंप्लीट केली जाते. 5 धावा जवळजवळ मयांकने आपल्या संघासाठी वाचवल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला कल्पेशच्या माध्यमातून, परंतु यावेळी बॅटच्या पटात चेंडू येत नाही. एकच धाव मिळाली देखील चेंडूवरती. धावसंख्या दाखल होती या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय 30 रन्स ओनली. मग अशा आदित्यने चांगले प्रयत्न केले, यावेळी मयांकने चांगले प्रयत्न केले. बाउंड्री लाईनवरती अशा प्रकारचे बाउंड्री रायडर्स असणं देखील महत्वाचं. यावेळी वाईड यॉर्करचा प्रयत्न झालाय, धाव देखील घेतली आहे. या पंचांचा इशारा तो वाईट +1 अशा प्रकारच्या 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. 32 धावा धावफलकावरती या 2 धावांच्या माध्यमातून. मित्रांनो आपण मागील मॅच मध्ये पाहिलं न्यूनतम धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली 36 ती टीम स्काय वॉकर संघाच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहिलं सकाळच्या 17 बुल संघाच्या नावावरती न्यूनतम धावसंख्या सर्वाधिक कमी धावसंख्या ही आपल्याला पाहायला मिळाली होती, ती 38 धावा. आणि आता मात्र बुल संघ आपण पाहतोय 32 धावांपर्यंतची मजल मारू शकलाय. अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही अद्याप शिल्लक. पुन्हा एकदा एक चांगला टप्पा पाहायला मिळतोय. वलकेश त्या ठिकाणी कोणतीही चूक नाही, अजून एका विकेटचं पतन. सुरेख एक चांगला टीम बॉन्डिंग टीम परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू अडवला जातोय, षटकारांना देखील इथे परावर्तित केलं जात आहे. एकेरी दुहेरी धावांमध्ये येणारी धावबाची संधी कोणतीही सोडलेली नाहीये, कोणती कॅच इथे ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाली नाही. एक अपवाद वगळता जो आपण पाहिला विजयच्या माध्यमातून स्वतःच्याच गोलंदाजीवरती कॅच ड्रॉप झाली होती, अन्यथा इतर सर्वच ठिकाणी आपण पाहतोय सुरेख कामगिरी थंडर संघाची.
फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉसला कॅच मध्ये कन्वर्ट करू शकलेले नाहीत, परंतु चांगला प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झालाय. 2 धावा जरूर अर्जित केल्या आहेत, परंतु प्रयत्न खूप चांगला. कॅच साठी गेलेत हे दाद, त्याच्यासाठी दाद दिली गेली पाहिजे. निश्चितच कठीण होता, परंतु सुरेख प्रयत्न. या 2 धावांच्या मध्ये त्यांनी धावफलक झाला तो 34. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 34 पर्यंतचे मजल मारली आहे. पाहूया लास्ट शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. राजा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग यायला सज्ज. पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट केलाय, यावेळी मात्र सोपा झेल. शेवटच्या चेंडूवरती येते विकेट आणि अजून एक विक्रम या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतोय. न्यूनतम धावसंख्येचा पुन्हा एकदा एक रेकॉर्ड बुल संघाच्या नावावर. 34 तर लक्ष असेल 35 धावसंख्येचं नेक्स्ट इनिंग मध्ये. पुन्हा एकदा चेंडूला यावेळी मात्र सोपा झेल. बुल्स पुन्हा एकदा निमंत्रण दिलं आणि घेतले. यावेळी चांगला टायमिंग झालं या चेंडूवरती, परंतु चांगली कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न. हे षटक देखील किफायतशीर ठरताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या माध्यमातून. यावेळी प्रयत्न केला, टॉपही चेंडू हवेत. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चूक होणार नाही. अजून एक यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो मयांकच्या विरोधात. या चेंडूवरती मिळतील धावा 4. चौकार डाफच्या डोक्यावर खेळला गेलेला फटका. बॅकफुट वर घेण्याचा प्रयत्न, संधी डायरेक्ट हिट आणि ते फलंदाज किरण सज्ज. पहिल्या चेंडूवरती अफलातून फटका येतो, अप्रतिम फटका, परंतु त्या ठिकाणी मयांक अजूनही अद्याप शिल्लक. पुन्हा एकदा एक चांगला टप्पा पाहायला मिळतोय. वलकेश त्या ठिकाणी कोणतीही चूक नाही. अजून एका नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग यायला सज्ज. पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट केलाय, यावेळी मात्र सोपा झेल. शेवटच्या चेंडूवरती येते. थँक्यू. पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो. 35 धावसंख्येचं लक्ष समोर ठेवण्यात आलं आहे. सर्वाधिक न्यूनतम धावसंख्येचं लक्ष इन फॉर्म बॅटर अनिकेत गुरव, मागील सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच आणि 38 धावांची विस्फोटक खेळी करणारे अनिकेत गुरव असतील स्ट्रायकिंग एंडला. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यांना साथ देण्यासाठी बॅटर आपल्याला पाहायला मिळतील मितेश. तर कल्पेश येतात पहिल्या चेंडूवरती. कल्पेशच्या आक्रमक प्रहार, क्षेत्ररक्षक जात आहेत त्या ठिकाणी. 2 धावा जरूर अर्जित केल्यात. प्रयत्न झाला होता अनिकेतच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती.
चांगला इंटेंट आहे, अशाच प्रकारच्या इंटेंटची आवश्यकता आहे. खराब चेंडू असेल तर तुम्हाला त्याचा समाचार घ्यावा लागेल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. मागील सामन्यात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कल्पेशने खूप चांगली गोलंदाजी केली होती, विकेट मिळवून दिली होती आपल्या संघाला. 2 विकेट्स आपण पाहिलं होतं. एक षटकार घेतल्यानंतर स्वतःच्याच गोलंदाजी होती, ज्या प्रकारचा झेल कल्पेशने पकडला वाखाणण्याजोगा गेला होता. पण यावेळी काय घडेल? यावेळी चांगला फटका, स्टायलिश स्ट्रोक. यावेळी मात्र 1 बाउंड चेंडू जाईल बाउंड्रीलाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अनिकेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. स्वतःच्याच गोलंदाजी होती, ज्या प्रकारचा झेल कल्पेशने पकडला वाखाणण्याजोगा गेला होता. पण यावेळी काय घडेल? यावेळी चांगला फटका, स्टायलिश स्ट्रोक. यावेळी मात्र 1 बाउंड चेंडू जाईल. अनिकेत धावसंख्या दाफलकावरती 6. या चेंडूवरती देखील बिग हिट. पुन्हा एकदा आणि हा चौकार. बाउंड्रीलाईनच्या बाहेर. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी स्वस्तिकचा झाला जरूर, परंतु बाउंड्रीलाईनच्या आतमध्ये चेंडूला ढकलू शकलेले नाही आहेत. बराचसा मोठा ग्राउंड कव्हर करावा लागला त्यांना, लॉंग ऑफ टू लॉंग ऑन. आणि आपण पाहतोय यावी अप्रतिम दर्जेदार बॅटिंगचा नमुना पुन्हा एकदा अनिकेत आपला फॉर्म कॅरी करत असताना, आणि फॉर्म कॅरी करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग करताना. 10 धावा. यावेळी बॅकफुटला आलेत आणि ओव्हर दी कव्हर पॉईंट घेण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल. 2 धावा ते ठिकाणी सहजरित्या होत आहेत पूर्ण. पहा, अकॉर्डिंग टू दी बॉल मेरिट, चेंडूच्या मेरिट वरती खेळताना फटके घेताना आपल्याला पाहिलं होतं आणि चौफेर फटकेबाजी. अनिकेतच्या बॅटिंगचं हेच वैशिष्ट्य आहे की तो चौफेर फटकेबाजी करतो. प्रत्येक क्रिकेटच्या बॅटिंग मॅन्युअल मधला प्रत्येक फटका त्याच्या ताफ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आकुटाबाचा चेंडू, यावरती देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ जाईल त्या ठिकाणी गणेशच्या हातामध्ये. कोणती चूक होत नाहीये. सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र अनिकेत गुरव थोडेसे स्वतःवरती नाराज आहेत. फटका खूप चांगला होता, बंधू सरळ हातामध्ये गेला. थोडाफार आपण बघतो नशिबाची साथ इथे मिळालेली नाहीये. फलंदाज अनिकेत बाद. धावसंख्या दाखल करते आपण पाहतोय यावी 12 धावा. पहिला गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल येताना पाहायला मिळतील नवीन बॅटर. अनिकेत चांगली स्टार्ट दिली आपल्या संघाला, आक्रमक इंटेंट दाखवला, आक्रमक स्टार्ट देखील मिळवून दिले. तेवढं मोठी धावसंख्या नाहीये, त्यामुळे निश्चितच ही स्टार्ट देखील डिसायसिव्ह राहू शकते या मॅचमध्ये. 12 धावा दाफलकती लगावल्या गेल्यात. लक्ष आहे ते 35 धावसंख्येचं विजयासाठी या ठिकाणाहून आवश्यक असणार आहेत त्या तब्बल 23 धावा. 23 रन्स आर रिक्वायर्ड फ्रॉम ह्या. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचा कल्पेशला यश मिळालंय. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप कव्हर क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या बाहेर याच फटक्यासाठी ते सजवला होता, परंतु त्याच्या थोडंसं उजव्या बाजूला चेंडू जाताना ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. 1 धाव शेवटच्या चेंडूवरती जरूर अर्जित केली गेली. एका धावेच्या माध्यमातून षटक इथे होईल कंप्लीट. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळते ती 13. 13 रन, 1 गडी बाद. टीम थंडर्स. पहा, अनिकेत हा बाद झाला. मागील सामन्यात रणनीती पाहायला मिळाली होती. अनिकेतची विकेट होती. मितेश धोनी नो लॉस खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आणि सेकंड ओव्हर लगेचच बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय देण्याच्या माध्यमातून घेण्यात आला होता, परंतु यावेळी अनिकेतची विकेट गेली आहे. कदाचित त्याच मुळावर तो निर्णय यावेळी आला नाहीये. गणेश येतात यावेळी गोलंदाजी मार्कवरती. गणेश, मी मागच्या सामन्यात देखील उल्लेख केला होता, गणेश असा गोलंदाज, त्याची गोलंदाजी आणि त्याचं सेलिब्रेशन युनिक पाहायला मिळतं. यावेळी मात्र निश्चितच कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका, 1 धाव अर्जित. अमोल पाहायला मिळतात टाइम करण्याचा प्रयत्न केवळ चेंडूला. 1 धाव या देखील चेंडूवरती अमोलच्या माध्यमातून धावसंख्या दाखल करते आपण पाहतोय 14. मितेश पहिल्यांदा स्ट्रायकिंगला या सामन्यात. पहिल्या चेंडूवरती स्टेप आउट झालेत आणि इथे मात्र हाफ माइंडेड स्ट्रोक थोडासा म्हणावा लागेल, केवळ चेक केला या फटक्याला. बॅट अंतिम क्षणी फेकून दिली, झोकून दिली त्या चेंडूच्या मागे आणि त्याचमुळे आवश्यक ती पॉवर या चेंडूवरती प्राप्त करू शकलेल्या नाहीत. पहिल्या चेंडूवरती बाद झालेत. आता मात्र थंड संघ थोडासा विचारात पडताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. हे 2 क्विक सक्सेशन मध्ये येणाऱ्या विकेट्स बुल संघाला गेम मध्ये पुनरागमन करताना पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयांक मांगेला येताना आपल्याला पाहायला मिळेल. मयांक आणि अमोल ही जोडी राईट अँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँडर गोलंदाज आहे
गणेश त्याच्या विरोधात एक लेफ्ट हँडर मैदानाच्या आतमध्ये पाठवून एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या प्रत्येक ऍस्पेक्टचा तुम्हाला विचार करावा लागणार आहे. धावसंख्या दाखल आपण पाहतोय 14 धावा 14 रन्स आणि 14 या धावसंख्येतून दुसरा गडी गमावलाय थंडर्सच्या संघाने. मयंक मंगेला सज्ज होतोय. या चेंडूवरती पुन्हा एकदा बिग हिट आणि मयंकने स्टँड अँड डिस्पॅच. वॉट अ शॉट बाय मयंक मंगेला. रडार मध्ये चेंडू नव्हता यावेळी मात्र फ्रंट फूट वरती पूर्णपणे स्ट्रेच झालेत आणि ज्या प्रकारे लॉफ्ट केला या चेंडूला स्लॉक स्वीप सारखा फटका समोरच्या दिशेने अर्थातच जवळजवळ कॉर्नरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. अप्रतिम सुरेख टायमिंग पाहायला मिळतं. खूप चांगल्या प्रकारे चेंडूच्या खाली आलेत आणि या 6 धावांसहित आपण पाहतो धावसंख्या दाखल करतो 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावेळी पुन्हा एकदा एक मोठा फटका बिग हिट मिड विकेट झोन मध्ये यावेळी खेळला गेलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी जरूर अजित होताना पाहायला मिळतील. 22 धावा या 2 धावांच्या फटक्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावफलक पुढे सरसावताना मयंक मंगेला. विकेट जरी गेल्या तरी मात्र धावसंख्येची गती ती रोखली जाणार नाहीये, कमी होणार नाहीये. इंटेंट खूप चांगल्या प्रकारचा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक थोडेसे नाराज आहेत स्वतःवरती. कदाचित इथे संधी होती कॉट बेंड विकेटची ती गमावली. 2 चांगल्या फटक्यानंतर येतोय तो टॉट बॉल. गणेश क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. हलकाचा फंबल त्याचा फायदा इथे करून घेतलाय. 1 धाव जरूर अचित. षटक इथे होईल कंप्लीट. 2 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 23. येस नेक्स्ट ओव्हर तिसरं षटक. या षटकात बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय होईल का, या षटकात बॅटिंग पॉवर प्ले घेतला जाईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. दुसऱ्या बाजूला बुल संघ काय करेल, रिषभचा काय निर्णय असेल, रिषभ स्वतःला आणतील का, इथे विकेट्स घेणं महत्त्वाचं आहे. मयंक आणि अमोल सारखे फलंदाज इथे बाद होणं महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर स्वतःला राखतायत बॅटिंग पॉवर प्लेसाठी. यामध्ये निश्चितच आपण पाहतोय रिषभने इथे इंट्रोड्यूस केलं राज यांना आणि स्वतःला जपून ठेवलंय बॅटिंग पॉवर प्लेसाठी. धावसंख्या दाखल आपण पाहतोय 2 गडी बाद 23 धावा 2 षटकांच्या अंती आपण पाहतोय. धावसंख्या दाखल लक्ष आहे ते 35 धावसंख्येचं. अजूनही 12 धावसंख्येची आवश्यकता विजयासाठी या ठिकाणाहून आपल्याला पाहायला मिळते. चला घाई करा, विनंती असेल आमची, थोडी घाई करा. राजा गोलंदाजीची मागमध्ये येत असताना मागील सामन्यात चांगलं षटक राजाच्या हातून राजा यांच्या माध्यमातून हाताळलं गेलं होतं. नेक्स्ट मॅच नाणेफेकीचा कौल आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पार पडताना आपण पाहतोय. या ठिकाणी पांथर्स विरुद्ध स्काय वॉकर्स दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण सामना. दोन्ही संघ पराभूत झालेत आपल्या पहिल्या राऊंडमध्ये, पहिल्या सामन्यामध्ये, त्यामुळे दोघांसाठी विजय इम्पॉर्टंट असेल. नाणेफेकीचा कौल आमच्या मान्यवरांचे शुभ असते इथे पार पाडला जातोय. एक धाव दफलकावरती जरूर अर्जित होते. 24 धावा. चांगला फटका, चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. पॉईंटच्या दरम्यान रिजनमध्ये खेळून काढला गेला आहे. या देखील चेंडूवरती मिळतील धावा 2. या 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या दाखल करते 26. 9 धावांची इथून आवश्यकता असणाऱ्या विजयासाठी टीम थंडर संघाला राजा प्रयत्न करतायत. मागील सामन्यात किफायतशीर ठरले होते, इकॉनॉमिकल ठरले होते आणि या सामन्यात केवळ किफायतशीर ठरून चालणार नाही तर विकेट्स देखील घ्याव्या लागतील. परंतु त्या दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. मयंक असेल, अमोल असतील, डॉट बॉल पर्सेंटेज खूप कमी, डबल्स, चौकार, षटकार येताना देखील पाहायला मिळतात. पहा अंतिम क्षणापर्यंत चेंडू येण्याची वाट पाहिली जाते. अंतिम क्षणी त्यांनी बॅटचा फेस ओपन केला, दरम्यान रिजन चेंडूला केवळ गाईड केलं आणि दरम्यान 2 धावा अत्यंत चपळाईने पूर्ण केल्या जातात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, दर्जेदार, खूप चांगल्या प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. परिणामतः आपण पाहतोय दुहेरी धावांनी धावफलक पुढे जात असताना आता मात्र जाऊन पोहोचतोय 28 या धावसंख्येवरती. अजूनही 7 धावांची आवश्यकता विजयासाठी.
राजा चौथं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑफ करा. तिसरं यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय यावेळी. डॉट बॉल राजा यांच्या माध्यमातून पेस वाढवला होता, वेग वाढवला होता. यॉर्कर हिट करण्याचा इरादा होता, त्यात सक्सेसफुल देखील झालेत. बीट केलं त्या ठिकाणी अमोल यांना. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न यावेळी क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक नाहीये यावेळी. वेल प्लॅन विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच दिशेने हा चेंडू हाताळला, त्याच दिशेने चेंडू खेळला गेला, तिकडे क्षेत्ररक्षक सजावला होता आणि त्याच्या हातामध्ये कोणतीही चूक होत नाहीये. अमोल इथे होतील बाद, विकेटचं पतन. तिसरा गडी इथे बाद होतोय. राजा यांना मात्र यश प्राप्त होताना पाहायला मिळत आहे. 28 धावा दाखल करते आपण पाहतोय. तिसरा गडी गमावला थंडर संघाने. इथे ट्विस्ट निर्माण होईल का हे पाहावं लागेल. चला, न्यू बॅटर आदित्य येताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. गत वर्षीच्या सीझन मध्ये आदित्यच्या माध्यमातून खेळल्या गेलेल्या छोट्या छोट्या इम्पॅक्ट इनिंग आजही आठवत आहेत. खूप चांगल्या प्रकारचा खेळ आदित्यने दाखवला होता. तोच आदित्य क्रुशल टाइमला येऊन मॅच विनिंग नॉक त्याच्याकडून पाहायला गेल्या होत्या. चांगल्या प्रकारे चेंडूला केवळ स्टीअर केलाय, परंतु रिस्की सिंगल इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होऊ शकलेला नाहीये. केवळ स्टीअर करत असताना एक धाव इथे घेतली आदित्य आणि मयंक यांनी. कंप्लीट होते. षटक क्रमांक 3 इथे होईल समाप्त. 3 षटकांच्या अंती धावसंख्या दाखल करते 29-29. 6 धावांच्या आवश्यकता विजयासाठी येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. नेक्स्ट ओव्हर असणार आहे ते बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेतला नाही तर चौथ्या षटकामध्ये तो मॅन्डेटरी होऊन जातो. यस पंचांचा देखील इशारा येतोय बॅटिंग पॉवर प्लेचा. 6 धावांची केवळ आवश्यकता विजयासाठी थंडर संघाला. 2 आउट ऑफ 2 इक्वेशन करण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला देखील 2 आउट ऑफ 2 होऊ शकतं. एका बाजूला थंडर संघासाठी 2 पैकी 2 विजय आहे, तर दुसऱ्या बाजूला बुल संघासाठी 2 पैकी 2 पराभव होऊ शकतात. त्यामुळे बुल संघाला इथे कमबॅक करायचं आहे तर निश्चितच विकेट्स घ्याव्या लागतील. रिषभकडे ती कॅलिबर आहे, पण रिषभने स्वतःला इथपर्यंत वाचवून ठेवलं, थांबवून ठेवलं, याच्यात काहीही अर्थ उरलेला नाहीये. कारण की सामना जवळजवळ प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्लेसाठी स्वतःला जरूर जपून ठेवलंय, परंतु सामना बराचसा दूरवर जाऊन पोहोचलाय. 6 धावांची आवश्यकता केवळ 12 चेंडूंमध्ये. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका आदित्यच्या पाठमधून येताना पाहायला मिळतोय. प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे गणेशने, कॅच होऊ शकलेली नाहीये, पण तो 2 धावा निश्चितपणे पूर्ण होत आहेत पहिल्या चेंडूवरती. रिषभ पांडेल सारख्या गोलंदाजाला खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल ते उपयोग स्वतःचा करून घेता आलेला नाहीये. इथे वाया घालवलं असं म्हणावं लागेल. जर पहिल्या दुसऱ्या षटकात स्वतःला इंट्रोड्यूस केलं असतं, हरकत नव्हती, तिथे एका दुसरी चांगली विकेट आली असती तर निश्चितच उपयुक्त ठरू शकलं असतं. हलकासा लेग ग्लान्स, 1 धाव पूर्ण. थंडर संघ पुन्हा एकदा विजय होताना आपल्याला पाहायला मिळतो या देखील सामन्यामध्ये.